नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू बुक हंगर चॅनल। आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स, आणि तेही फ्रीमध्ये। चला तर मग ऐकूयात। पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते। प्रकरण पहिले, शूद्रांचा कूटप्रश्न। पॉइंट 3 चा उर्वरित भाग पुढील प्रमाणे। विश्वोत्पत्ती संबंधीचे स्पष्टीकरण करणारे पुरुष सूक्त हा ऋग्वेदातील या विषयी संबंधीचा एकुलता एक भाग नाही। ऋग्वेदातील इतर भागांतही हा विषय हाताळलेला आहे। या संबंधी ऋग्वेदातील इतर पुढील भाग पहा। ऋग्वेद 1:96-2 प्रारंभीचे निमित्त यापासून व आयुचे बुद्धिचातुर्य यापासून अग्नीने मनुष्याची मुले उत्पन्न केली। स्वतःच्या चकचकीत प्रकाशाने अग्नीने पृथ्वी आणि पाणी ही कल्पना केली। संपत्ती देणाऱ्या अग्नीला देवांनी वाढवले। ऋग्वेद काळात हिंदी आर्य समाजात निरनिराळे वर्ग उत्पन्न झाले होते, याबद्दल काही शंका नाही। तरी पण वरील ऋचात निरनिराळ्या वर्गाची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा उल्लेख आढळत नाही। एवढेच नव्हे तर ऋग्वेदातील उपरी निर्दिष्ट ऋचा हिंदी आर्य समाजातील वर्गाच्या अस्तित्वाबद्दल कानाडोळा करते, परंतु ती ऋचा मनुष्याची उत्पत्ती कशी झाली याबद्दल खुलासा करते। एक पाऊल पुढे जाऊन निरनिराळ्या वर्गाची उत्पत्ती कशी झाली याबद्दल खुलासा करण्याची गरज सूक्तकाराला का वाटली? पुरुष सूक्त दुसऱ्या एका बाबतीत ऋग्वेदातील मताविरुद्ध मत प्रदर्शित करते। हिंदी आर्य लोकांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल ऋग्वेदाने एक धर्म भावनाविरहित सिद्धांत प्रतिपादन केलेला आहे। तो खालील संदर्भावरून कळून येईल। 1 ऋग्वेद 1:80-16 अर्थवन जनकमनु आणि दध्यंच यांनी जो समारंभ केला त्यात आणि इंद्रात पूर्वी प्रार्थना व स्तोत्रे सामावलेली होती। 2 ऋग्वेद 1:114-2 यज्ञ करून जनकमनुने जे वैभव किंवा परमेश्वरी आधार ही मिळवली ती सर्व हे रुद्रा आम्हाला तुझ्या मार्गदर्शनाने मिळवत। 3 ऋग्वेद 2:33-13 हे मरुदैवानो, तुमची लोकांना उपकारक होणारी पवित्र कर्मसाधने हे सर्व शक्तिमान देवांनो, सर्वात जास्त मंगलमय हितकारक आणि ज्यांचा आमच्या जनकमनु याने स्वीकार केला ती रुद्राचा आशीर्वाद व सहाय्य यांची इच्छा करतो। 4 ऋग्वेद 8:52-1 प्राचीन काळचा मित्र सर्व शक्तिमान देवांच्या सामर्थ्याने युक्त झालेला आहे। देवाच्या सानिध्यात प्रवेश मिळवण्याचे साधन म्हणून जनकमनु यांनी त्या मित्रासंबंधी स्तोत्रे रचली आहेत। 5 ऋग्वेद 3:3-6 अग्नीने देव आणि मनुष्याची मुले यांच्यासह स्तोत्रे गाऊन अनेक प्रकारचे यज्ञ झाले। 6 ऋग्वेद 4:37-1 हे देवांनो, वजांनो आणि रिंबुभक्षण हो, ज्या मार्गांनी देव आमच्या यज्ञाकडे आले त्याच मार्गांनी तुम्हीही आमच्या यज्ञाकडे या। हे आनंददायक देवतांनो, जेवढे म्हणून मंगलमय दिवस आहेत त्या दिवशी मनुष्याच्या लोकांनी यज्ञ करावेत अशी प्रथा पाडा। 7 ऋग्वेद 6:14-2 मनुष्याचे लोक आशीर्वाद देणारा अग्नी याची यज्ञात प्रार्थनामय प्रशंसा करतात। ऋग्वेदातील ऋचा ज्या ऋषींनी रचल्या त्यांनी मनु हा हिंदी आर्य समाजाचा आदिपुरुष होय ही भावना आपल्या हृदयाशी कवटाळली होती। हे ऋग्वेदातील जे संदर्भवर उद्धृत केले आहेत त्यावरून दिसून येईल। मनु हा हिंदी आर्य समाजाचा मूळ पुरुष होय या सिद्धांताची पाळेमुळे इतकी खोल रुजलेली होती की ब्राह्मण व पुराणे यांनीही त्या सिद्धांताला आपल्या काळात उचलून धरले। ऐतरेय ब्राह्मण, विष्णू पुराण आणि मत्स्य पुराण यामध्ये या सिद्धांताचे स्पष्टीकरण केले आहे। मनुचा जनक ब्रह्मा होय अशी भूमिका त्या ग्रंथांनी मांडली आहे हे खरे, तरी पण मनु हा मानव जातीचा मूळ पुरुष आहे हा ऋग्वेदात मांडलेला सिद्धांत या ग्रंथांनी मान्य केला आहे व त्याला त्यांनी उचलून धरले आहे। तपशिलासंबंधी जास्त चौकशी करताना मात्र असे आढळून येते की या ग्रंथात सदर सिद्धांताबद्दल फार घोटाळे उत्पन्न केले आहेत। विष्णू पुराण म्हणते की ब्रह्मदेवाने आपल्या शरीराचे 2 तुकडे केले, एका तुकड्यातून पुरुषाचे व दुसऱ्या तुकड्यातून स्त्रीचे रूप धारण केले। त्या स्त्रीला सतरूपा हे नाव दिले। तिने फार दिवस घोर तपश्चर्या करून स्वतःसाठी पती मिळवला, त्याचे नाव मनुस्वयंभू। ब्रह्मदेवाने आपल्या कन्येबरोबर शरीर संबंध केला याबद्दलचा उल्लेख विष्णू पुराणात नाही, तथापि आपली कन्या सतरूपा हिच्याबरोबर शरीर संबंध करून ब्रह्मदेवाने मनुला जन्म दिला।
याबद्दलचे उल्लेख ऐतरेय ब्राह्मण व मत्स्य पुराण यांमध्ये सापडतात. याशिवाय मत्स्य पुराणात असा उल्लेख सापडतो की मनूने घोर तपश्चर्या करून स्वतःला सुंदर पत्नी मिळवली. तिचे नाव अनंता. रामायणात असा उल्लेख सापडतो की मनू पुरुष नसून स्त्री होती. ती दक्ष प्रजापतीची मुलगी व काश्यपाची पत्नी होती. पुरुष सूक्त मनूसंबंधी उल्लेख का करीत नाही? मनू स्वयंभूला विराज आणि विराजाला आदी म्हणून नावे होती हे सूक्तकाराला माहीत होते, कारण सूक्ताच्या 5व्या श्लोकात सूक्तकार म्हणतो की विराजो अधिपुरुषा. अशी वस्तुस्थिती असता सूक्तकाराने सूक्तात मनूसंबंधी काहीच उल्लेख केला नाही, हेच चमत्कारिक दिसते. ऋग्वेदात जो विश्वोत्पत्तीचा सिद्धांत मांडला आहे त्याच्या पलीकडे पुरुष सूक्तातील सिद्धांताने मजल मारली आहे. हा तिसरा मुद्दा होय. समाजाच्या सुखसोयीसाठी श्रमविभाग करणे जरूर आहे. एवढे आकलन करणे इतकी संस्कृती वैदिक काळातील आर्यांमध्ये प्रसृत झाली होती. वैदिक काळातील आर्यांमध्ये निरनिराळे लोक निरनिराळे उद्योगधंदे करीत असत. प्रत्येकाने निरनिराळे उद्योगधंदे करणे इष्ट आहे याची जाणीव आर्यांना होती. हे पुढील संदर्भावरून दिसून येईल. ऋग्वेद 1:113-6 लोकांनी आपापल्या उद्योगधंद्याला लागावे व स्वतःचे उदरभरण करावे म्हणून उषा देवींनी लोकांना झोपेतून उठवले आहे. काही लोकांनी उठल्यानंतर सत्ता काबीज करण्यास जावे, काहींनी कीर्ती मिळवण्यास बाहेर पडावे, काहींनी संपत्ती मिळवून आणण्यासाठी जावे आणि काहींनी नोकरी मिळवण्यास जावे. वरील संदर्भ ऋग्वेदात मिळतो. पुरुष सूक्ताने त्याच्याही पुढे मजल मारली आहे. ऋग्वेदात मांडलेल्या श्रमविभागाच्या कल्पनेला पुरुष सूक्त उचलून धरते, पण त्यानंतर पुरुष सूक्त त्या कल्पनेला अशी कलाटणी देते की समाजातील काही लोकांनी एका विशिष्ट प्रकारचे धंदे आपलेसे करून घ्यावेत व ते त्यांनी पिढ्यानपिढ्या करीत राहिले पाहिजे. एकदा स्वीकारलेले धंदे सदर लोकांना आधीमधी कधीही बदलता येणार नाहीत. अशा प्रकारची प्रथा समाजात रूढ करण्याचा विक्षिप्त खटाटोप पुरुष सूक्ताने का केला असावा बरे? ऋग्वेदाने मांडलेला सिद्धांत आणि पुरुष सूक्ताने मांडलेला सिद्धांत यांच्यात आणखी एका मुद्द्यासंबंधी फरक आहे. हिंदी आर्य राष्ट्र याबद्दल ऋग्वेदात उल्लेख आढळतात. 5 टोळ्यांच्या जमावाने हे राष्ट्र झाले होते. या 5 टोळ्यांचा मिळून हिंदी आर्य समाज झालेला होता. या 5 टोळ्या परस्परात कशा मिसळल्या होत्या व त्याच्या मिश्रणाने हिंदी आर्य समाज हा एकच एक समाज म्हणून कसा बळकट झाला होता याबद्दलचे उल्लेख खालील रुचात सापडतात. 1. ऋग्वेद 6:11-4 अग्नीच्या पुढे हवन केलेल्या वस्तूंचे ढिगारे पडलेले आहेत. अग्नी हा जणू काही एक माणूस आहे अशी कल्पना करून 5 टोळ्यांतील लोकांनी त्याच्या पुढे हवन करण्यास आणलेल्या वस्तूंचे ढीग उभे केले व त्यांच्या पुढे साष्टांग प्रणिपात करून त्यांनी त्याचा आदर सत्कार केला. 2. ऋग्वेद 7:15-2 अग्नी हा शहाणा व तरुण घरमालक झाला आहे. 5 टोळ्यांतील प्रत्येक घरात त्याने आपले ठाण मांडून घेतले आहे. या 5 टोळ्या कोणत्या याबद्दल विद्वान लोकात काहीसा मतभेद आहे. आपल्या निरुक्तात यास्क म्हणतो की या 5 टोळ्या म्हणजे गंधर्व, पितृ, देव, असुर आणि राक्षस हे लोक होत. औपमन्य याच्या मते या 5 टोळ्या म्हणजे 4 वर्ण व निषाद लोक हे होत. 5 टोळ्यांसंबंधीचे वरील 2 खुलासे दिशाभूल करणारे आहेत असे दिसते, कारण की ऋग्वेदातील काही ऋचांमध्ये 5 टोळ्यांचा सामुदायिक रीतीने प्रशंसापर उल्लेख केलेला आहे. या बाबतीत खालील संदर्भ पहा. 1. ऋग्वेद 2:2-10 ज्याच्याबरोबर कोणी तुलना करू शकणार नाही असा स्वर्ग ज्याप्रमाणे दीप्तिमान भासतो त्याप्रमाणे आम्हा 5 टोळ्यातील लोकांचे जे काही वैभव आहे ते आम्हाला दे. 2. ऋग्वेद 6:46-7 हे इंद्रा, नहुषाच्या टोळीतील लोकांचा जो जोम व उत्साह आहे तो किंवा 5 टोळ्यांतील लोकांचे जे काही वैभव आहे ते आम्हाला दे. या 5 टोळ्यात जर शूद्रांचा समावेश असता तर या टोळ्यांबद्दल इतकी प्रशंसा ऋग्वेदात नसती. याशिवाय दुसरे कारण असे की ऋग्वेदातील उपरी निर्दिष्ट ऋचात जन हा शब्द वापरलेला आहे, वर्ण हा शब्द वापरलेला नाही. जन हा शब्द 5 टोळ्यांना उद्देशून वापरलेला आहे. तो शब्द 4 वर्ण व निषाद यांना उद्देशून वापरलेला नाही. ही वस्तुस्थिती ऋग्वेदातील खालील ऋचांवरून सिद्ध होते. ऋग्वेद 1:108 हे इंद्र व अग्नी, यदू, तुर्वास, द्रुह्य, अनु, पुरु या लोकांमध्ये तुमचा निवास असेल
तर तुम्ही सर्व ठिकाणचे बलशाली वीर घेऊन येथे या व हा आत्ताच तयार केलेला सोमरस प्या. 5 टोळ्यांचे संमिश्रण होऊन त्यातून आर्य समाजाची घडण झाली आहे हे अथर्ववेदातील संदर्भावरून स्पष्ट होते. तो संदर्भ असा: हे 5 प्रदेश मनूपासून या 5 टोळ्या उत्पन्न झाल्या. मानवी समाजात ऐक्यभाव, आप्तसंबंधीची भावना यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तरच ऋग्वेदातील ऋचांचे कर्ते जे ऋषी त्यांनी या 5 टोळी संबंधी वर सांगितल्याप्रमाणे जे उल्लेख केले आहेत ते का केले याचा उलगडा होणे शक्य आहे. या बाबतीत काही प्रश्न उपस्थित होतात. 5 टोळ्यांचे संमिश्र एकीकरण झाले होते ही बाब पुरुष सूक्ताने का मान्य केली नाही आणि त्या टोळ्यांच्या उत्पत्ती संबंधी शास्त्रीय दृष्टीने स्पष्टीकरण का केले नाही. उलट अंशी 5 टोळ्यात जे जाती विभाग पडले होते त्यांच्याबद्दल पुरुष सूक्ताने मान्यता दर्शवली आहे का. राष्ट्रीय भावनेपेक्षा जातीय भावना जास्त महत्त्वाची आहे असे मत पुरुष सूक्ताने का प्रकट केले. काय मग मंडळी, आवडला का व्हिडिओ? आवडला असेल तर बुक हंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे हे प्रेम असेच राहू द्या. धन्यवाद.